नितीन पवार डॉक्टर शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये शिकत असून आम्ही रावे प्रोग्रामसाठी मार्कडवाडी ह्या गावामध्ये आलो आहोत. तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आम्ही ह्या गावामध्ये श्री सीताराम शेंडे यांच्याकडे आलो आहोत. त्यांनी त्यांचा 20 वर्षाचा खडतर प्रवास कसा पूर्ण करून ह्या गावाचे प्रगतशील शेतकरी कसे झाले हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझे नाव सीताराम बाबूराव शेंडे, राहणार मार्कडवाडी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. आम्ही शेती ही सर्वसाधारण 30 ते 35 वर्षापासून करतो आहे. आता चालू एक 1.5 वर्षापासून ॲपल बोरची आणि डाळिंबीची ही फळबाग लागवडी शेती करत आहे. ॲपल बोरची कोणती व्हरायटी निवडली? आम्ही ॲपल बोरची रेड ॲपल म्हणून आहे ना, काश्मीर रेड ॲपल ही व्हरायटी निवडली. आणि पिकांमध्ये एवढे पिकं आहेत, मग तुम्ही रेड काश्मीर ॲपल हेच पिकं निवडले? कारण का आता ते नवीन लेटेस्टमध्ये आले, म्हणजे त्यामुळे ते नवीन जे आहे ती व्हरायटी नवीनच कोणी ते निवडतं ना. जुनेच कसं होतं, जुन्या व्हरायटी जास्त काळ टिकत नाही, त्यामुळे ते यूज झालेले आहेत. त्याच्यामुळे नवीन येईल ती नवीन कुठलं झालं तर नवीनच चालतं ना, त्यामुळे तीच निवडली. किती एकर फळबाग आहे? हां, माझ्याकडं बोरीची 1 एकर फळबाग आहे आणि डाळिंबीची 1.5 एकर फळबाग आहे. अजून कोणती रानात फळबाग आहे? आता अवेलेबल आता तर काय कुठले नाही, तेवढी 2च फळबाग आता नवीन लावलेले आहेत. उत्पन्न वाढण्यासाठी काही नवीन पद्धती वापरल्यात का? हां, वापरलेत की नवीन पद्धती. म्हणजे कसं आता जे ऑर्गॅनिक पण आहे आणि वॉटर सोल्युबलमध्ये काय येणारी जी मटेरियल आहे ती पण आम्ही वापरतो, त्यामुळे उत्पन्न वाढतो चांगल्यापैकी, नाही काय अडचण येत. जी छाटणी वगैरे कधी करता? हां, आमची फळबागाची छाटणी सर्वसाधारण एप्रिलमध्येच होते. एप्रिलमध्ये छाटणी केली की तिथून आम्ही फळबाग म्हणजे करतोच. आणि कोणती कोणती खतं वापरतो तुम्ही? त्यावेळेस आम्ही म्हणजे कसं शेणखत चा वापर भरपूर करतो आणि त्यानंतर मग काय असेल ते बाकीचे मग ऑर्गॅनिक जे आहे ती वापरतो. आणि मग तुमच्या फळबागेवर कोणती रोग कधी आलेत का? हां, फर्स्ट टाईम येते. म्हणजे ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो त्यावेळेस पहिल्या जो फळबागेवर म्हणजे आळीचा म्हणा, ह्याचा बुरशीचा म्हणा प्रादुर्भाव होतो, त्यावेळेस जे काय जी बाजारात आहे ती कीटकनाशक वापरतो. तो अभी आप 1 एकड़ में कितना पौधा लगाए ऐसा? हाँ, 1 एकड़ में 180 पौधा है. कितना? 180. और उसका खर्चा कितना निकला? खर्चा पौधा लगाना का? हाँ. 3000 के आसपास हो गया. और अभी आपका पहला हार्वेस्टिंग जब हुआ और पहले मार्केट में जब बेचा, प्रॉफिट कितना आया? प्रॉफिट म्हणजे मार्केट में प्रॉफिट मिला 40 रुपये से 50 रुपये तक. काका, तुम्ही ॲपल बोरची हार्वेस्टिंग कशा पद्धतीने करता आणि कशामध्ये स्टोअर करता मार्केटिंग पर्यंत? आम्ही हार्वेस्टिंगचं म्हणजे कसं असतं, प्रति 1 दिवसा आड म्हणजे एक दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी दर 3 दिवसांनी हार्वेस्टिंग होतं. आणि त्याची पॅकिंग म्हणजे कसं आहे, लोकल मार्केट असल्यामुळं आम्ही ट्रेमध्येच करतो, कॅरेटमध्येच. त्यामुळे ते काय मग क्रेटमध्ये काय डॅमेज होत नाही ना? नाही, साईडनं त्याला म्हणजे सगळं म्हणजे कोटिंग वगैरे करावं लागतं, म्हणजे ह्याचं पेपरचं, आणि त्यामुळे ते गेलं तर काय व्यवस्थित जातं. आणि मग तुम्हाला भाव कसं भेटतो किलो प्रमाणे? हां, 30-35 रुपयापासून 40 रुपयापर्यंत भाव भेटतो प्रति किलो. या 2 झाडांमधील अंतर किती आहे? हां, ओळी त्याला अंतर 20 फूट आहे आणि 2 झाडांमधलं अंतर 10 फूट आहे. वंदना सीताराम शेंडे. तुम्ही हा 20 वर्षाचा खडतर प्रवास कसा पूर्ण करून एवढं प्रगतशील शेतकरी ह्या गावाचं कसं झाला? आता थोडक्यात सांगायचं म्हणजे कसं आहे, एकतर जमीन आणि पाणी ह्या दोन्हीवर अवलंबून असतात पिकं. आणि आपले जर पिकं व्यवस्थित येत नसेल तर काहीतरी प्रॉब्लेम असल्याशिवाय येत नाहीत ना. मग आम्हाला एक प्रॉब्लेम आढळला की आपल्या विहिरीत क्षारचं प्रमाण भरपूर आहे. म्हणजे 3500 TDSचं पाणी, आणि मुळ्यांची वाढ होत नाही. मुळ्यांची वाढ नाही झाली की पिकं आपोआपच करपले जातात आणि उत्पन्नात एकदम घट कमी. मग असा विचार करता करता आम्ही बसल्यावर ते यूट्यूबला पाहिलं, असे काही मिशन आहे का आपल्याकडं. मग चंदने सर म्हणून एक होते, त्या चंदने सरांकडे एक आम्हाला म्हणजे ते पाहिलं मशीन. आम्ही म्हणजे बरेच ठिकाणी पाहिल्या मशनी, पण आम्हाला त्या सरांची मशीन का आवडली, तर त्या मशनीचा प्रॉब्लेम काही नाही आणि एक इलेक्ट्रिक मशीन आहे ती. आणि 40 वर्ष त्या मशनीला काही घोटाळे किंवा काय होतील असं काहीच नाही, ते सरांनी सांगितलं होतं आम्हाला. मग म्हटलं बघू टाकून, प्रयत्न केल्याशिवाय काहीच नाही ना. आणि आपण असं हाताहात ठेवल्यानंतर आपली शेती कशी पिकणार आहे. म्हणजे एकदम असं वाटायला लागलं होतं की त्यावेळेस की जगणंसुद्धा मुश्किल आहे, शेती हा विषय संपुष्टातच येणार आहे जर ह्याच्यावरती काहीच निघालं नाही तर. पण दैवाने आम्हाला एक ते सापडले सर,
त्याच्यामुळं आम्ही पाहिलं, ते मशीन आणली आणि टाकली आणि आम्हाला एक 6 महिन्यात रिझल्ट यायला चालू झाला. जमीन भुसभुशीत व्हायला लागली, पिकांची वाढ व्यवस्थित दिसायला लागली आणि मटेरियल जे आपण ड्रीप वॉटर सोडतो ते सगळे मटेरियल ऑलरेडी असे घट्ट होऊनच बसायचे, पाण्यातून भेटत नसायचे ना. आपण जे लिक्विडमध्ये मटेरियल आहे ते सोडायचे म्हटलं पिकाला तर सगळं ते एकदम ड्रीपला असं पॅक होऊन जायचं आणि ह्याच्यापर्यंत पोचत नव्हतं, आपल्या जमिनीपर्यंत पोचत नव्हतं आणि झाडापर्यंत जात नव्हतं. ज्यावेळेस ते टाकलं वॉटर सोलबेल मशीन, त्यावेळेस आम्हाला ते पिकांच्यावर खूपच चांगला म्हणजे परिणाम दिसला आणि तिथून आमच्या जीवनाचे चांगले म्हणजे शेतीला एक जीवनदान भेटलं असं सरांकडून. तुमची खूप यशोगाथा खूप आमच्या शेतकऱ्यांना माहितीशीर ठरेल व तेही प्रगतशील शेतकरी तुमच्यासारखे होते. धन्यवाद.